मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीच्या माध्यमातून पुन्हा राज्यभरात दौरे आणि सभा घेणं सुरू केलंय। हिंगोलीतून या रॅलीला सुरुवात करण्यात आली आहे। हिंगोलीनंतर ते परभणीत दाखल झाले आहे। ही रॅली 13 जुलैपर्यंत चालणार आहे। त्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिलाय, सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढा, नाहीतर एकाही आमदाराला निवडून येऊ देणार नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले। तर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अध्यादेश काढणारच असल्याचं म्हटलं आहे। परभणीतल्या नूतन महाविद्यालयाच्या मैदानापासून ते मुख्य बाजारपेठ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। शिवरायांच्या पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप होऊन मनोज जरांगे पाटील सकल मराठा समाजाला आज परभणीत संबोधित करणार आहे। दरम्यान माध्यमांशी संवाद साधताना जरांगेंनी छगन भुजबळ यांच्यासह राज्य सरकारला टोला लगावलाय। काही जणांचे, त्यात आमचे पण, यांचं पोट दुखत आहे, असा टोला जरांगे पाटील यांनी लगावलाय। आपल्या नेत्याला काही आमिष दिला आहे का? काय सर्व जाती धर्माचे लोक एकत्र कामाला लागले आहेत? छगन भुजबळ हे मुकादम आहेत का? तेच तर सर्व करताना दिसतायत। कुणबी आणि मराठा एक आहे, त्यांनी बाकीच्या जाती पोटजाती म्हणून घातल्या आहेत। भुजबळ यांना सरकार सांगतं म्हणून ते आम्हाला त्रास देतात, असा आरोप जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केलाय। जरांगेंनी रॅलीला सुरुवात करण्याआधीच सरकार कामाला लागल्याच्या चर्चा आहेत। जरांगे हिंगोलीकडे रवाना होण्यापूर्वी आंतरवली सराटीच्या सरपंचाच्या घरी खासदार अशोक चव्हाण आणि खासदार संदीपान भुमरे यांनी जरांगेंची भेट घेतली। तब्बल 2 तास जरांगेंसोबत चर्चा करण्यात आली। मात्र जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसलं। चर्चेनंतर लागलीच जरांगे हिंगोलीकडे मार्गस्थ झाले। दरम्यान हिंगोलीच्या सभेत बोलताना जरांगेंनी समाजाला भावनिक साथ घातली। मी उघड्यावर पडलो तरी मराठा समाजाला न्याय देण्यासाठी मागे हटणार नाही। मराठा समाजाला मी मायबाप मानलं आहे। माझ्या समाजाने काहीही मला कमी पडू दिलेलं नाही। मराठा समाजातील लोकांनीही मला दुःख द्यायला नाही पाहिजे। माझी हात जोडून समाजाला विनंती आहे, मायबापा हो, मी समाजासाठी लढतोय। माझा समाज मोठा होईल म्हणून तुम्ही पाठीशी राहा, असं भावनिक आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलंय। आरक्षण मिळालं नाही तरी सरकारला आपली ताकद दाखवून देऊ। मी लोकसभा निवडणुकीत पाडा म्हटल्यानंतर त्यांचं बरंच नुकसान झालं। आता मी जाहीर आव्हान दिलंय, येत्या 13 जुलैपर्यंत आरक्षणाचा तिढा सुटला नाही तर मी उमेदवारांची नावे घेऊन त्यांना पाडायला सांगणार आहे। यावेळी जरांगे पाटील यांनी सांगितलं की त्यांच्या पाडा या शब्दाची सरकारला भीती आहे। पुढे ते म्हणाले, सरकारमधील अनेक मंत्री माझ्याकडे येऊन मला म्हणतात की पाटील तुम्ही निवडणुकीत काहीही म्हणा परंतु पाडा शब्द म्हणू नका। अलीकडेच एक मंत्री माझ्याकडे आले होते, ते मला म्हणाले, पाटील तुमच्याकडे दुसरा शब्द नाहीये का? मी त्यांना विचारलं कोणता शब्द, तर ते मला म्हणाले, पाडा या शब्दाऐवजी दुसरा शब्द नाहीये का? तुम्ही पाडा म्हटलं की काळजात धस होतं। तुम्ही आमचे उमेदवार पाडा म्हणाले नाहीत तरी देखील त्या शब्दाने अनेकांना घाम फुटतो, त्यामुळे दुसरं काहीतरी म्हणा। मंत्र्यांबरोबर झालेला संवाद सांगत मनोज जरांगे पाटील म्हणाले, आपल्या पाड्या या एका शब्दाने लोकांची किती फजिती झाली आहे। उद्या जर सगळ्या मराठ्यांनी नाव घेतलं तर तुमच्या नावाने मतच मिळणार नाहीत, असं जरांगे पाटील म्हणाले।